श्रीमंत लोक कसे विचार करतात, सक्सेसफुल लोक कसे विचार करतात, रूलर कसे विचार करतात, हां, किंवा एक व्यक्ती ज्याने इतिहासात आपलं काहीतरी असं मोठं काहीतरी अचीव केलेलं आहे, त्यांनी कसा विचार केला होता, हे तुम्हाला डार्क सायकोलॉजी शिकवते. तुम्हाला डार्क सायकोलॉजीमध्ये हे नाही शिकवलं जात की तुम्ही कोणाचं वाईट करा. हे तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही या सगळ्यापासून सावध राहा. मैं अकेला काफी हूँ हे सॉलिट्यूड आहे, और मैं काफी अकेला हूँ हे लोनलीनेस आहे. म्हणजे सोशल मीडियावरती एवढे फ्रेंड्स असताना तरीही लोक एकाकी वाटतात. मॉडर्न पॅन्डेमिक हे आहे, महामारी, की लोक एकाकीपणाकडे झुकलेले आहेत, एकटेपणा जाणवायला लागलेला आहे. दुर्दैव हे आहे की खूप सगळे लोक याला शिकार होत आहेत. माणूस एकटं जेव्हा राहायला लागतो तेव्हा तो स्वतःची कंपनी एन्जॉय करायला लागतो. पहिले तर तुम्ही एक्सेप्ट करा की तुम्ही लोनली आहात. प्रॉब्लेम काय होतो की लोक एक्सेप्टच करत नाही. तुम्हाला कधी तुमच्या लाईफ मध्ये असा एकटेपणा वाटला? सगळे रिलेशन ना मी धरून ठेवलेले आहेत, मला कोणी धरलेला नाहीये. ज्या दिवशी मी यांना सोडलं हे सगळे निघून गेले. सॉलिट्यूड हा जो प्रकार आहे ना सर, हा खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल आहे. एकाकी लोनलीनेस पासून बाहेर येण्याचा मार्ग हा आहे की तुम्ही स्वतःच्या जीवनाला एक नवीन दिशा द्या. ज्यांनी एकांत एन्जॉय करायला शिकला ना, त्याच्यासारखा सुखी माणूस नसतो जगात. लोनलीनेस आणि सॉलिट्यूड याच्यापैकी घातक कोणतं आहे? मी एका क्षणी जीवनात इतके एकटे झाले होते ना की समजतच नव्हतं नक्की काय करायचं, आणि मला वाटायला लागलं की माझ्यात काही दोष तर नाहीये. स्वतः खूप नैराश्यातून निघालेले आहे मी, एकटेपणा भोगलेला आहे मी, जीवनाचे सगळे चटके खाऊन झालेले आहेत. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्ट्यावरती आपण आजपर्यंत वेगवेगळे सायकोलॉजिस्ट बोलवले होते. त्याच्यामधला एक विषय खूप हिट झाला, तो म्हणजे डार्क सायकोलॉजी. ज्यावेळी डार्क सायकोलॉजी हा विषय आपण वास्तवकट्ट्यावरती घेऊन आलो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, लोकांना तो विषय आवडला देखील. परंतु डार्क सायकोलॉजीमध्ये डार्क हा शब्दच असा आहे की तो निगेटिव्हिटीकडे घेऊन जातो. त्याच्यामुळे आणि आपण पाहतो की आता सध्या जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे, युद्धाचं सावट आहे, आणि या युद्धामुळे अनेक जगातील बहुसंख्य लोक हे त्या डार्क सायकोलॉजी आपण जे म्हणतो तसं डार्क या शब्दाच्या सावटाखाली एकांकी झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत. डार्क सायकोलॉजी काय आहे याविषयी आपण पॉडकास्ट केला, त्याचे वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यावरती केले, ते चालले देखील खूप. परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहेत की डार्क सायकोलॉजीमध्ये हा जो काही डार्क शब्द आहे हा निगेटिव्ह आहे का, डार्क सायकोलॉजी निगेटिव्हिटीकडे घेऊन जाते का. त्यासाठीच आज ज्यांनी हा विषय छेडला होता, ज्यांनी डार्क सायकोलॉजी काय आहे हे वास्तवकट्ट्यावरती समजून सांगितलं, त्या दीप्ती नायर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक्यू सर. खरं तर मॅडम, आज जर पाहिलं तर मी जसा उल्लेख केला आता की युद्धाचं सावट आहे आणि लोक एकाकी होताना खूप पाहतात. म्हणजे आज जर पाहिलं तर जगाची बहुसंख्य जनता, जवळपास 1/4 हे पॉप्युलेशन ही एकांताकडे आहे, एकांतात आहे, एकाकी त्यांना वाटतंय. त्या विषयाकडे यायचंय मला. परंतु तुम्ही डार्क सायकोलॉजी हा एक कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला होता. तुम्हालाही माहिती, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळाला. नक्की डार्क या शब्दाकडे निगेटिव्ह भावनेने लोक पाहतायत. काय नक्की डार्क सायकोलॉजी खरंच निगेटिव्ह आहे का? बघा, आता सायकोलॉजी हा विषय असा आहे की तुम्ही स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये शिकता है ना. अँड सायकोलॉजी, आता जो सिम्पल सायकोलॉजी तुम्ही बघता किंवा जे मान्यवर येऊन गेले वास्तवकट्ट्यावर, ते सायकोलॉजिस्ट होते, सायकॅट्रिस्ट होते है ना. आणि त्यांनी हे सांगितलं की मानवी मन काम कसं करतं. ते बरेच लोक, बरेच मॅम, बरेच सर्स वगैरे आले होते इथे, आणि त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. मग डार्क सायकोलॉजी काय आहे? डार्क सायकोलॉजी हा पार्ट आहे जो शाळा कॉलेजमध्ये शिकवला जात नाही, आयुष्य तुम्हाला शिकवतं. बरोबर. प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असायला पाहिजे की आपल्याबरोबर काय काय चुकीचं होऊ शकतं. समोरचा माणूस किंवा सगळेच जगात वावरणारे खूप चांगली लोक नाही आहेत. सगळेच म्हणजे की खूप सगळे चांगले लोक आहेत, पण बहुतांश असे आहेत जे नाही आहेत चांगले, किंवा क्रिमिनल माइंडसेटचे आहेत, किंवा काहीतरी तुम्हाला हार्म करू शकतात. आणि अशा वेळेला सामान्य माणसांनी सावधान कसं राहायचं याच्यासाठी एक शिल्ड, एक ढाल तुम्हाला दिलेली आहे डार्क सायकोलॉजीने. सो डार्क सायकोलॉजीला असं समजा की सामान्य वर्ग कोण असतो टेक्निकली? सामान्य वर्ग म्हणजे तुम्ही आणि मी, मिडल क्लास पीपल. सामान्य जन्म घेतो आपण, सामान्य एज्युकेशन घेतो, सामान्य नोकरी करतो, सामान्य जगतो आणि सामान्य मरून जातो. आपण काहीही असं विशेष करत नसतो.
डार्क सायकोलॉजी विल टीच यू टू चेंज युअर स्ट्राटा, सोशल स्ट्राटा. श्रीमंत लोक कसे विचार करतात, सक्सेसफुल लोक कसे विचार करतात, रूलर कसे विचार करतात, किंवा एक व्यक्ती ज्याने इतिहासात आपलं काहीतरी असं मोठं काहीतरी अचीव्ह केलेलं आहे, त्यांनी कसा विचार केला होता, हे तुम्हाला डार्क सायकोलॉजी शिकवते. अच्छा, म्हणजे ते निगेटिव्ह नाहीये, नाही, नॉट एट ऑल. त्याला निगेटिव्ह म्हणायचं नाही. नाही. पण मॅडम आता आपण जर पाहिलं, मी असा उल्लेख केला की जग एकाकी होताना दिसतंय, किंवा प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण एकटे आहोत, एकाकीपणा वाटतोय. आत्ताच एक उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, जपानच्या एका झू मध्ये किंवा कुठेतरी एक मंकी आहे पंच नावाचं, ते एका त्या टेडीला घेऊन फिरते. खूप लोक भावनिक झाले त्याच्यातून, खूप लोकांनी ते शेअर केलं, त्याच्यावरती व्हिडिओ आले. आणि पॅरल एक पेंग्विनचा पण एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियावरती. लोक रिलेट करतात ते दोन व्हिडिओ. ते दोन्ही एकाकीपणाचंच लक्षण आहे का? बघा आता याला आपण डार्क सायकोलॉजीशी जोडूया. पंच बरोबर जे झालंय, म्हणजे तो द छोटा मंकी, दॅट ओरांगटन मंकी है ना, जो जपानमध्ये जन्माला आला आणि जन्मतःच त्याच्या कम्युनिटीने त्याला एक्सेप्ट नाही केलं. सो तुमच्या बरोबर काय काय होऊ शकतं आणि मग तो कसा त्यातून शिकत गेला, की कसं डिफेन्स करायचं, किंवा कोणीतरी एक पाहिजे ज्याला तो हक करून राहतोय, किंवा एक माईची ऊब तो शोधतोय है ना. हे डार्क सायकोलॉजीशी रिलेटेड आहे, की तुमच्या बरोबर काय काय होऊ शकतं याबद्दल अवेअर होणं. मी जसं तुम्हाला म्हटलं की वयाप्रमाणे माणूस शिकत जातो, हे डार्क सायकोलॉजी आहे. की हाऊ मच हार्म अ सोसायटी कॅन डू टू यू, किती तुमच्याबरोबर वाईट होऊ शकतं, हे डार्क सायकोलॉजी आहे. आणि त्यापासून तुम्हाला वाचायचंय. तुम्हाला डार्क सायकोलॉजीमध्ये हे नाही शिकवलं जात की तुम्ही कोणाचं वाईट करा, हे तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही या सगळ्यापासून सावध राहा. एक अशी सुरी जी क्रिमिनलच्या हातात असेल तर तो खून करेल, आणि सर्जनच्या हातात असेल तर तो जीवनदान देईल. ही अशी सुरी आहे किंवा अशी तलवार आहे जी तुम्हाला वाचवते, ढाल म्हणून तयार होते. सो पंचचं एक्झाम्पल जे आहे ते एक लोनलीनेसचं एक्झाम्पल आहे. लोनलीनेस म्हणजे काय, की मला खूप सगळे लोक हवी आहेत, मला मायेची ऊब हवी आहे, मला लोक हवीशी वाटतात, पण मला कोणी एक्सेप्ट करत नाहीये. अच्छा, हा पंच आहे. आणि याचं जे अगदी अगेन्स्ट, अगदी वेगळं उदाहरण आहे ते पेंग्विनचं उदाहरण आहे, ज्याने त्याच्या कम्युनिटीला सोडून त्याचा रस्ता बदलला. त्यांनी एकाकीपणा निवडला है ना. हा सॉलिट्यूड आहे, हा एकांतपणा आहे. सो एकटेपणा आणि एकांतपणा, एकांत हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सॉलिट्यूड आणि लोनलीनेस हे टोटल डिफरंट आहेत. लोनलीनेस इज नेगेटिव्ह एक्सपिरियन्स, की तुम्ही एकटं फील करता, तुम्ही लो फील करता, तुम्हाला रडावं असं वाटतं, तुम्हाला वाटतं की मी कोणाशी बोलू, मला कोणीतरी हवंय, पण तुम्हाला कोणीच मिळत नाही. आणि मग तिथूनच मग डिप्रेशनची वगैरे सुरुवात होते है ना. हे जे आहे हे आहे लोनलीनेस. आणि निवडलेला एकाकीपणा, की मला कोणीच नकोय. मी पर्सनली निवडलेलं आहे की मला कोणी नको, मला कोणी फोन करू नका, मी कोणाला फोन करत नाही, माझा कोणी मित्र नाही, कोणी मैत्रीण नाही, कोणी नातेवाईक नाही. आय एम हॅपी अलोन, अकेला ही काफी आहे. ही जी आहे ना ते आहे सॉलिट्यूड. मी एकटाच फिरायला जाईल, मैं अकेला काफी हूँ, हे सॉलिट्यूड है. और मैं काफी अकेला हूँ, हे लोनलीनेस आहे. हा फरक पण माहिती असणं किंवा त्याचे दुष्परिणाम पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे डार्क सायकोलॉजीचा पार्ट आहे, की तुम्हाला एक एक गोष्ट, एक एक इमोशन दोन्ही बाजूनी दाखवतं, की नेगेटिव्ह काय, पॉझिटिव्ह काय, आणि याच्यातून बाहेर कसं यायचं. त्याच्यावरती परत येतो. पण आता यालाच एक पॅरलल, की आज आपण पाहतो की जर एखादी व्यक्ती जर जज करायची असेल तर आपण सोशल मीडियावरतीच अकाउंट पाहतो, याला किती फॉलोअर्स आहेत, याला किती सबस्क्रायबर्स आहेत, आणि ते एक आपली फॅमिली म्हणतो आपण. बरोबर. जे माझे फेसबुकवरती एवढे फ्रेंड्स आहेत, खरं. सोशल मीडियावरती एवढे फ्रेंड्स असताना तरीही लोक एकाकी वाटतात. काय रिझन? तर बघा, जागतिक समस्या ही निर्माण झालेली आहे. याला पॅन्डेमिक म्हटलेलं आहे सध्या. मॉडर्न पॅन्डेमिक हे आहे महामारी, की लोक एकाकीपणाकडे झुकलेले आहेत, एकटेपणा जाणवायला लागलेला आहे. मग तुम्ही बघता की खूप सेलिब्रिटीज आहेत ज्यांचे मिलियन्स ऑफ फॉलोअर आहेत पण सुसाईड करतायत. सो हजारो लोकांमध्ये तुम्ही घेरलेले आहात, फ्रेंड्स, मेनी फ्रेंड्स, बट नो वन इज युअर फ्रेंड, है ना. की हे का आहे, हे का आहेचं कारण हे आहे ना, की आपण एका भावनिक डिझास्टरमध्ये, इमोशनल डिझास्टरमध्ये प्रवेश केलेला आहे, है ना. सगळे तुमच्या बरोबर आहेत खरं, पण फॉर टाइम बिंग, म्हणजे ते इन्स्टंट तुमच्याबरोबर इमोशन शेअर करतायत, इन्स्टंट गायब होत आहेत. कारण सगळ्यांना आपापल्या प्रायोरिटीज आता महत्वाच्या झालेल्या आहेत. तुमच्या ज्या सखोल भावना आहेत, सखोल दुःख आहेत, किंवा खोल जे काही तुमचं मनातलं दडलेलं आहे ते तुम्हाला शेअर करायला ना वेळ मिळत आहे, ना तुम्ही विश्वास ठेवू शकत आहे. बरोबर.
कारण आपण मागच्याही सेशन्समध्ये सांगितलं होतं की नो वन इज रेडी टू रीड युअर बुक. म्हणजे पीपल विल रीड युअर बुक बट दे वोंट अंडरस्टँड यू. ते फक्त पुस्तक वाचतायत, ते तुम्हाला बरोबर. समजून नाही घेत आहेत. एक्झॅक्टली. आणि महत्वाचं म्हणजे ना की तुमची पाठ फिरली की ते तुमच्याच दुःखाचं कॅपिटल करतायत. आणि आता खूप सगळ्या कॉमेंट्स मी बघितल्या, असं काही नसतं हां, किंवा सगळीच नाती अशी नसतात. सगळ्यांबद्दल आपण नाहीच बोलत आहोत है ना, काही. आणि दुर्दैव हे आहे की खूप सगळे लोक याला शिकार होत आहेत. त्यामुळे कळत नाहीये की कोणाशी भावना शेअर करायच्या किंवा कोणाला आपण बोलायचं. आणि हे जे दुरावा आलाय ना, माणूस माणसापासून दुरावला गेलेला आहे, हे आहे बेसिकली एकाकीपणा. बरोबर. हा जो एकाकीपणा आहे, हम्म. बऱ्याच वेळा असं होतं की एकाकीपणा, तुम्ही जसं सांगितलं की कोणाशी बोलायचं. महिलांच्या बाबतीत खूप गोष्टी होतात ह्या, आणि फक्त महिलांच्याच नाही, पुरुषाच्या बाबतीत पुरुषाच्या. घरामध्ये काही कलह चालू असतात किंवा हो. इतर व्यवसायात असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये काहीतरी खूप काहीतरी वादळ आलेलं असतं. ते व्यक्त कुठं करायचं? हो ना. मग ते फेसबुकवर लिहितात, बरोबर. इंस्टाग्रामवर लिहितात किंवा कुठेतरी तुम्ही बघितलं फेक अकाउंट्स, ते काहीतरी कविता लिहितायत किंवा काहीतरी लेख लिहितायत, पण ते फेक अकाउंट्स असतात. ते का बरं व्यक्त, म्हणजे खोट्या नावाने व्यक्त होण्याची तुम्हाला का गरज पडली? का तुम्ही तुमची ओळख सांगत नाहीयेत? याचं कारण आहे की यू आर नॉट ट्रस्टिंग एनीबडी. ओके. ही परिस्थिती का ओढावली गेली आहे? याचं कारण आहे डिस्ट्रस्ट. की आपण एकमेकांवर आता ट्रस्टच करत नाही आहोत. मग का करत नाही आहोत? सभोवताली परिस्थिती बघा, मिडल ईस्ट पूर्ण युद्धाच्या याच्यात ओढलं गेलेलं आहे. एप्स्टीन फाईल्स बद्दल तुम्ही ऐकलेलंच आहे. मी Yes. कसं विश्वास करणार लोकांवर? आपण काय करतो, आपण सेलिब्रिटीजना फॉलो करतो. सेलिब्रिटीज विल सेट द एक्झाम्पल फॉर कॉमनर्स. आणि आता सेलिब्रिटीची प्रकरणं जी उघडतायत त्यांना बघून सामान्य माणूस घाबरणारच ना. बरोबर. आणि त्याचमुळे मग होतंय हे की कोणावर विश्वास ठेवायचा. अगदी जवळची नाती तुम्हाला धोका देऊन जात आहेत. अगदी जवळची लोक तुम्हाला मॅनिप्युलेट करतायत. सो धोका, मॅनिप्युलेशन ना, किंवा असे रिलेशनशिप इतकी उथळ झालेली की फटकन तुटतायत. पुणे आपलं डायव्होर्सचं माहेरघर झालं आता, संस्कृतीचं माहेरघर डायव्होर्सचं माहेरघर झालं. हे सगळं जे चाललंय ना, हे नेगेटिव्ह आहे. आणि इतक्या नेगेटिव्हिटीमुळे एकाकीपणा वाढलेला आहे. बरं. पण आता दुसरी गोष्ट ही आहे की एकाकीपणा तर वाढलेला आहे, पण याचं सेकंड पार्ट, म्हणजे हे तर नेगेटिव्ह झालं, याचं सेकंड पार्ट आहे सॉलिट्यूड, एकांत. मग काही लोकांनी एकांत वास किंवा एकांत होणं, एकटं होणं हे चूज केलेलं आहे. आता मुद्दा हा आहे की हेच आपल्याला या पूर्ण सेशनच्या माध्यमातून माझी इच्छा आहे की लोकांना समजावं की तुम्ही जो निवडलेला एकटेपणा आहे ना, ही तुमची मानसिक विकृती नाहीये. हे तुमचं बायोलॉजिकल रिॲक्शन आहे. युअर बरोबर. ब्रेन इज वर्किंग लाईक दॅट. पण मग त्याला कसं सामोरे जायचं? कारण आपण म्हणतो की एकटेपणा आहे किंवा त्यांना बोलायला कुणी नसेल, म्हणजे सॉलिट्यूड आणि लोनलीनेस, आपण ह्या Loneliness. दोन गोष्टींचा डिफरन्स सांगितला. हां. याच्यातून समजा बाहेर पडायचं असेल तर तर काय काय करता? केलं पाहिजे त्यांनी? फर्स्ट ऑफ ऑल लेट मी एक्सप्लेन इट व्हेरी वेल. पहिले मी नीट एक्सप्लेन करते याला की एकटेपणा काय. येस. एकटेपणा एक नेगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. आणि एकटेपणाचं कारण हे आहे की आपण खूप सगळे एकमेकांपासून दुरावलेलो आहोत, कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये, कधीही आपल्याबरोबर धोका होऊ शकतो ही भावना बळावलेली आहे. त्याचं कारण ग्लोबल, पॉलिटिकल, सोशल सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा एकटेपणा, हे नेगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं, याच्यासाठी पहिले याला आयडेंटिफाय करावं लागेल तुम्हाला. ओके. पहिले तुम्ही ओळखा की तुम्ही एकटेपणाची शिकार आहात की तुम्ही एकांत स्वीकारला आहे. तुम्ही लोनलीनेसची शिकार आहात की तुम्ही सॉलिट्यूड स्वीकारला आहे. लोकांना अजून हे कळत नाहीये. कारण काही लोकांनी काय केलं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुमचं जेव्हा वय असेल 18, 19, 20 ते 30च्या वयोगटातले जी लोक असतात ती कशी असतात, एनर्जीने फुल असतात. बरोबर. मग फोन केला की लगेच हजर, कोणाचं काही बिघडलं लगेच हजर, मारामारी झाली एका फोनवर तुम्ही जात असाल कधी ना कधी. एक्झॅक्टली. किंवा कोणाला पैशाची गरज पडली, अरे मी आहे ना. किंवा कोणाला खांदा पाहिजे असेल, अरे मी आहे ना. आता तुम्ही सेम आहात का? बदल होतो है ना. आणि हा बदल कसा झाला माहितीये तुम्हाला, लाईफने एक्सपिरियन्स दिले की सगळ्यांसाठीच तुम्ही उभे राहिलात, पण जेव्हा तुमची वेळ आली ना तेव्हा कोणी नाही उभं राहिलं. अगदी. तुम्हाला जेव्हा गरज पडली की मला बोलायचंय कोणाशी तरी, तेव्हा ऐकायला कोणीच नव्हतं. तुम्ही देत गेलात, पण जेव्हा तुमची वेळ आली ना की मलाही हेल्प पाहिजे, तेव्हा नोबडी वॉज देअर. अगदी तुमच्या जवळच्या लोकांनी देखील तुम्हाला कदाचित कधीतरी म्हटलं असेल की अरे यार काय पकवतोयस, तेच काय नेहमी. हा. मग हे जेव्हा सारखं सारखं होतं ना, तेव्हा बघा ह्युमन ब्रेन इज डेव्हलप ऑर इव्हॉल्व्ह
इन दिस वे की एकतर आहे की संकट आल्यावर तो फाईट किंवा फ्लाईट करतो, लढतो किंवा पळून जातो, हे एक आहे. दुसरं आहे की तो सोशल एंगेजमेंटमध्ये इंडल्ज होतो. सोशल एंगेजमेंट म्हणजे काय, की जर त्याला सुरक्षित वातावरण मिळालं ना तरच तो इव्हॉल्व्ह होतो, तो खुलतो, तो बोलतो, त्याला सुरक्षित वाटतं, मग तो आपल्या भावना शेअर करतो, है ना. आणि एक आहे की तो शटडाऊन करतो स्वतःला. मग तो शटडाऊन कधी करतो माहितीये स्वतःला, जेव्हा त्याला हे नेगेटिव्ह एक्सपिरियन्स सारखे सारखे येत राहतात ना, की नेहमी हाडतूड करणं किंवा नेहमी दुर्लक्षित होणं, है ना, किंवा नेहमी तुम्ही देतच राहणार आणि समोरचा फक्त घेतच राहणार, तुम्हाला कधीच हेल्प नाही करणार, किंवा तुमचे जे काही डिझायर्स आहेत किंवा तुमचे जे काही इच्छा आहेत, तुमचे जे काही अपेक्षा आहेत बेसिकली, त्याला जेव्हा नेहमी नेहमी मारलं जातं ना, तेव्हा मग माणूस एकटं राहायला शिकतो. त्याला सॉलिट्यूड म्हणतात. बरोबर. मग वयोमानाप्रमाणे जसे जसे तुमचे एक्सपिरियन्स वाढत जातील ना, तसं तसं तुमचा सॉलिट्यूड वाढत जाईल. आणि जसं तुम्ही एकांतपणेमध्ये जाल ना, तसं तुम्ही विकसित होत जाल. हे पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट आहे की माणूस एकटं जेव्हा राहायला लागतो तेव्हा तो स्वतःची कंपनी एन्जॉय करायला लागतो. बरोबर. आणि मग आता या एकाकीपणा आणि सॉलिट्यूड यामधला फरक तर आपल्याला लक्षात आला. Yes. आता काही लोक खूप एकटे आहेत, एकटेपणा इज इन नेगेटिव्ह, लोनली आहेत, लोनली. मग या लोनली लोकांनी काय करायचं, पहिले तर तुम्ही एक्सेप्ट करा की तुम्ही लोनली आहात. प्रॉब्लेम काय होतो की लोक एक्सेप्टच करत नाही. त्यांना Okay. असं वाटतं की माझ्याबरोबर हे सगळं का होतंय, मी असं काय केलंय कोणाचं, किंवा मी काय बिघडवलंय कोणाचं, लोक माझ्याबरोबर असं का करतायत, ते असं एकदम डिफेन्स मोडमध्ये येतात. जेव्हा तुम्ही डिफेन्स मोडमध्ये येणार ना, तेव्हा लोक ऑफेन्स मोडमध्ये असणार, है ना. सो बेसिकली पहिले एक्सेप्ट करा की तुम्ही एकाकी आहात, है ना. आणि आता तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीच नाही. यू हॅव टू होल्ड युअर सेल्फ. ही पहिली स्टेज आहे की तुम्ही एकटे आहात, तुम्ही पडताय, तुम्ही धडपडताय, तुम्हाला रडावंसं वाटतंय, तर मग स्वतःला कवटाळा, स्वतःसाठी उभे राहा, स्वतःची पॉवर स्वतः बना. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागाल ना, तेव्हा आपोआप तुम्ही लोनलीनेस मधून सॉलिट्यूडकडे जाल अँड यू विल बी एन्जॉईंग युअर कंपनी. तुम्ही बरोबर. स्वतःची कंपनी आपोआप एन्जॉय करायला लागाल. क्या बात आहे. म्हणजे लोनलीनेस वाटत असेल तर तुम्ही सॉलिट्यूडकडे जाऊ शकता. म्हणजे ते अगदी. शिफ्ट झालं तर तो मार्ग सुरळीत होऊ शकतो. हो, अगदी होऊ शकतो. आणि अजिबात दुसऱ्यावर अवलंबून राहायची काहीही गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगते की हे काही लोकांसाठी आहे ना, ज्यांना कोणी ऐकायला नाहीये, कोणी बोलायला नाहीये, किंवा ते खूप डिप्रेशनमध्ये जायला लागलेले आहेत, त्यांना खूप एकटेपणा वाटतोय. त्यांनी पहिले समजून घ्या, एक्सेप्ट करा, कोणी नाहीये आपलं. याचा ना एक सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्ही जन्माला येताना कोणाला घेऊन आले होते का? नाही, एकटे आले होते. जे काही 60, 70, 80 वर्ष जगणार आहात, एकटे जगणार आहात, आणि मरताना एकटेच जाणार आहात. बरोबर. मग तुम्ही का कोणाचा साथ शोधताय? अच्छा, या पूर्ण प्रवासात जर तुम्हाला कोणाची साथ मिळाली, खूप चांगली साथ मिळाली, तर तुम्हाला लोनलीनेस येणारच नाही ना. जर इफ यू आर लकी इनफ, तुम्ही जर ऑलरेडी खूप लकी आहात की तुम्हाला एक चांगला पार्टनर, चांगला लाईफ पार्टनर, चांगला मित्र, चांगली मैत्रीण, चांगले नातेवाईक मिळाले, तर यू आर लकी. यू पीपल आर लकी इनफ. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. बरोबर. पण जर एखादा अनलकी व्यक्ती आहे, ज्याला नाही मिळत आहे साथ, आपला पंच, बाळ ते जन्माला आलं होतं आणि काही तासातच त्याच्या आईने लांब केलं, बरोबर. मग अशा लोकांनी काय करायचं? सो फर्स्ट ही एक्सेप्टेड हिमसेल्फ ना. त्यांनी पहिले काय केलं की स्वतःला एक्सेप्ट केलं आणि त्यांनी त्या खेळण्यालाच आपलं अस्तित्व बनवून घेतलं. बरोबर. हे जे फर्स्ट स्टेज एक्सेप्टन्स. आता अजून मोठा होता होता तो लाईफ मध्ये समजून घेणार आणि मग एकटं तो सॉलिट्यूडकडे तो सॉलिट्यूडकडे शिफ्ट होणार. बरोबर. प्रत्येक माणूस स्वतःच्या अनुभवावरून काही गोष्टी सांगत असतो. खूप जास्त. तुम्हाला कधी तुमच्या लाईफ मध्ये असा एकटेपणा वाटला? सगळ्यांनाच वाटतं सर. म्हणजे बघा, त्याच्यातून तुम्ही आता काय हे शिकलात? जे वास्तव कट्ट्यावर एवढे मोठे मोठे जे अनुभवाचे बोल मी बोलते, सो ऑब्व्हियसली जीवनाचेच अनुभव आहेत ते, की खूप वेळा असं होतं की आपण खूप मित्रमैत्रिणींशी सराउंडेड असतो. म्हणजे प्रत्येकाचीच ही स्टेज असते की एक वय असतं की खूप मित्र आहेत, खूप मैत्रिणी आहेत, तर एकदम पॉप्युलर पर्सनॅलिटी ना, की कोणाचा का बर्थडे असेल ना आपणच गाजवणार टाईप, बरोबर. हा ना. पण एक वेळ येते की जेव्हा आपल्याला जाणवतं की हे सगळे रिलेशन ना मी धरून ठेवलेले आहेत, मला कोणी धरलेला नाहीये. ज्या दिवशी मी यांना सोडलं, हे सगळे निघून गेले. बरोबर. आणि तो क्षण जो होता ना, तेव्हा लक्षात आलं आपल्याला आपल्यासाठी उभं राहावं लागेल, कोणी आपल्यासाठी नाहीये. आणि मग जेव्हा कळलं तेव्हा मग आपल्या फील्डमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं, अजून जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला. किंवा तुमच्या सगळ्यांचे मित्र आहातच तुम्ही, ना, तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट होते ज्यामुळे इथपर्यंत येऊन पोहोचले. सो बेसिकली चांगल्या लोकांना आपल्या आजूबाजूला सराउंड केलं,
सगळ्यांनाच मित्र नाही बनवलं. जे चांगले, पॉझिटिव्ह, पॉवरफुल, से बेसिकली सपोर्ट करणारे जे लोक होते ते मित्र झाले, ते मैत्रिणी झाले. ज्यांना भावना कळत होत्या, ज्यांच्याशी बोलल्याने मला असं काहीतरी नवीन चांगलं मिळत होतं, त्यांना मी आपल्या जवळ येऊ दिलं. हां. आणि बेसिकली एक असा ग्रुप निर्माण झाला, ज्याने माझी पर्सनॅलिटी आपोआप डेव्हलप झाली. सो सॉलिट्यूडचा हा एक फरक असतो, की तुम्ही नेगेटिव्ह लोकांपासून लांब जाता. बरोबर. कारण लोनलीनेसमध्ये काय होतं, लोक छटत जातात. हम्म. हां. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला लागता ना, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला लागते. तुम्ही स्वतःला महत्त्व दिल्यावर जी पर्सनॅलिटी डेव्हलप होते, त्यामुळे मग जे चांगली लोक असतात ती तुम्हाला जुळत जातात. आणि इथून मग एक असा सोशल ग्रुप बनतो, जिथून तुमची उन्नती, प्रगती होते. बरोबर. पण आता तुम्ही ज्या एकांतावरती बोलताय, हा एकांत खरं म्हणजे स्वतःला स्वतः जवळ ठेवतो की जगापासून दूर करतो? नाही, एकांत, सॉलिट्यूड. सॉलिट्यूड हा जो प्रकार आहे ना सर, हा खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल आहे. एकाकी, लोनलीनेस पासून बाहेर येण्याचा मार्ग हा आहे की तुम्ही स्वतःच्या जीवनाला एक नवीन दिशा द्या. एक नवीन उद्देश, एक नवीन टार्गेट सेट करा. कुठलं का फील्ड असे ना, तुम्ही एक टार्गेट सेट करा की मला हे अचीव करायचंय आणि मग झटा त्याच्यासाठी. तुम्ही सकाळ, संध्याकाळ, रात्र त्याच्यासाठी प्रयत्न करा. की तुम्ही वाचा, तुम्ही नॉलेज जमा करा, तुम्ही इन्फॉर्मेशन जमा करा, तुम्ही तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर काम करा. तुमचं उभं राहणं, तुमचं अगदी टाइम मॅनेजमेंट पासून ते इमोशनल मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या गोष्टीवर तुम्ही स्वतः काम करा, की आपण अजून चांगले आणि अजून एक्सेप्टेबल कसे होऊ शकतो सोसायटीमध्ये. अगदी. जेव्हा तुम्ही यावर काम करायला सुरू करता ना, तेव्हा लोनलीनेस मागे पडायला लागतो आणि मग त्याच्यातून तुम्ही बाहेर येता. यू ट्राय टू एन्जॉय युअर ओन कंपनी. आणि ज्यांनी एकांत एन्जॉय करायला शिकला ना, त्याच्यासारखा सुखी माणूस नसतो जगात. म्हणजे बरोबर. कोणी आजूबाजूला नाही, स्टील यू आर एन्जॉईंग युअर कंपनी, यू प्ले सम म्युझिक अँड डान्सिंग इन रूम, हा ना, किंवा तुम्ही स्वतःसाठी जेवण बनवताय, तुम्ही स्वतःसाठी स्वयंपाक करताय, तुम्ही स्वतःसाठी एक ट्रीट ऑर्गनाईज केली आहे, तुम्ही मूवी लावली आहे, पॉपकॉर्न बनवलेत, स्वतः एन्जॉय करताय, कोणी नाही आजूबाजूला. ही स्टेज जेव्हा येते ना, तेव्हा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, विचार अजून क्लिअर होतात, दिशा क्लिअर, स्पष्ट दिसायला लागते, तुम्हाला जायचं कुठे आहे. आणि तुम्ही मग एका अशा स्टेजमध्ये येता जिथे तुम्हाला जाणवायला लागतं की नाऊ ओके, आता मी दुसऱ्याला सपोर्ट करू शकतो. बघा, तुम्ही कुठे होतात? लोनलीनेसमध्ये, बरोबर. जिथे तुम्ही एकदम एकटे स्वतःला समजत होतात, आणि आता तुम्ही कुठे आहात की तुम्ही दुसऱ्याला सपोर्ट करू शकता. हा पूर्ण प्रवास आहे लोनलीनेस टू सॉलिट्यूड वाला. अँड दॅट पेंग्विन ज्याबद्दल आपण बोलत होतो, त्या पेंग्विनने सॉलिट्यूड स्वतः चूज केलं होतं. त्या ग्रुपमध्ये, त्या कळपात न राहता त्याने आपली दिशा बदलली होती, है ना. सो कधी कधी स्वतः तुम्ही चूज करता लाईफमध्ये की जिथे तुम्हाला वाटते की इथे माझी डेव्हलपमेंट नाही होत आहे, किंवा इथे हे जे काही चाललंय ते माझ्या कामाचं नाहीये, हे नेहमी फक्त गप्पा किंवा गॉसिप्स, की यांनी कुठल्या तुमच्या करिअरला दिशा मिळत नाहीये, कुठे तुमच्या डेव्हलपमेंटला दिशा मिळत नाहीये, तेव्हा माणूस एकाकी होतो. एकांत. आणि मग नसेलही कोणी मित्र तर तो स्वतःचा मित्र बनतो. हा सॉलिट्यूड आहे. आणि ते बरोबर. पेंग्विनची कहाणी ती खूप पॉझिटिव्ह आहे. आपल्या ओरांगटनची, पंचची कहाणी थोडीशी निगेटिव्ह आहे, कारण बाळ होतं ते ना, आणि त्यात तो लोनलीनेसचा शिकार होता. पण पेंग्विनने जाता जाता जगाला एक मोठा मेसेज दिला. ते जे पेंग्विन होतं, ज्याची दुर्दैवी डेथ देखील झाली, पण त्यांनी जगाला हा मेसेज दिला की चुकीच्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं चला. इट इज बेटर टू वॉक अलोन दॅन टू वॉक विथ फूल्स, हे गौतम बुद्धांनी म्हटलं होतं आणि पेंग्विननी करून दाखवलं. हे माणसांसाठी हा किती मोठा लेसन आहे. बरोबर. म्हणजे याच्यातून असं म्हणता येईल की बाबा एखादा ग्रुप आहे की जो कुठेतरी ट्रिपला जातोय आणि त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती अशी की त्याला टाळून तो जातोय, बरोबर. त्या केसमध्ये त्या व्यक्तीने स्वतः सोलो ट्रिप करणे आणि एन्जॉय करणे. एक्झॅक्टली. लोक काय करतात की अरे मला सोडून निघून गेले, माझ्यातच काहीतरी कमी असेल, हा, किंवा ते मग दुःख आवळून बसतो आपण, दुःख कवटाळून बसतो की मलाच नेहमी वगळतात, माझ्याशीच नेहमी वाईट वागतात, हा ना. अजिबात विचार करायचा नाही. पुरुष असाल तर विचार करायचा आपण राजा आहेत, बरोबर, गेले चुल्यात बाकीचे. आणि मुलगी असेल तर विचार करायचा राणी आहेत आपण, काही फरक पडत नाही. वॉक लाईक किंग वेर एव्हर यू आर गोइंग. हे एक सिम्पल सॉल्युशन तुमच्या जीवनमध्ये असलं पाहिजे. अच्छा. बरं, मग लोनलीनेस आणि सॉलिट्यूड याच्यापैकी घातक कोणतं आहे? लोनलीनेस घातक आहे, कारण बघा, बाळ जन्माला येताना सर, लहान बाळाला आपण पाहतो,
जे पाळण्यात असतं बघा छोटंसं, हं. आणि थोडं हातपाय मारायला लागतं. तुम्ही एकदा बघितलंय का कधी त्याला? तो काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच त्याच्यावर ते खेळणी वगैरे आपण हं. टांगलेली असतात ना. बरोबर. लहान मूल काहीतरी पकडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतं. का बरं? कारण मधून रिकामं आहे. हां? जे मधून रिकामे आहेत ना, त्यांना बाहेर गर्दी पाहिजे असते. येतंय लक्षात? म्हणजे बरोबर. मधून तुमचं अंतःकरण रिकामी आहे. तुमच्याकडे खूप ज्ञान नाहीये, तुमच्याकडे खूप समाधान नाहीये, तुमच्याकडे दिशा नाहीये, तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे बेसिकली टार्गेटच नाहीये. काय पाहिजे जीवनात माहितीच नाहीये. तुम्ही कोण आहात माहितीच नाहीये. तुम्ही स्वतःला ओळखत नाहीयेत. आणि मग ही जी पोकळ माणसं असतात ना, ते गर्दी जमा करतात, की खूप सगळे मित्र, खूप सगळ्या मैत्रिणी, खूप सगळे नातेवाईक. पण यातलं खरं कोण? कोणीच नाही. पाठ फिरली की बिचिंग सुरू. बरोबर. हां, मग हे कोणीच कोणाचे सख्खे नाहीत, पण गर्दी खूप मोठी आहे. हे घातक आहे. हे घातक आहे. अगदी बरोबर. हे एकाकी लोकं आहेत. पण सॉलिट्यूड कोण असतं माहितीये? ज्याला माहितीये की मला माझ्या जीवनात काय करायचंय, ज्याचा वेळ महत्वाचा आहे. हां, ज्याला हे माहितीये की माझं डायरेक्शन काय आहे, माझं टार्गेट काय आहे, किंवा मला कुठे जायचंय, मला काय अचीव्ह करायचंय, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी असं टाईमपासमध्ये वेळ वेस्ट नाही करू शकत. हे ज्याला कळतं, तो सॉलिट्यूडकडे वळतो. अगदी बरोबर. मग या लोनलीनेसचा काय दुष्परिणाम होतात? लोनलीनेसचा दुष्परिणाम हा आहे की एकतर अज्ञान. तुम्ही जे फील करताय ते नक्की काय आहे हे माहिती नसल्यामुळे काय होतं, लोक डिप्रेशनमध्ये जातात. हं. हां, लोनलीनेसची 2-3 कारणं असू शकतात. एक्सक्लुजन, बहिष्कृतता. बरोबर. लोक लांब राहतात त्या व्यक्तीपासून. मग त्याचं कारण काय आहे? ते पण एक महत्वाचं आहे. म्हणजे आपण एकाच दिशेने बोलतोय की लोनलीनेस, पण काय कारणामुळे लोनलीनेस निर्माण झाली हे पण पाहायला पाहिजे. है ना? सो पहिले तर अज्ञान. अज्ञानामुळे काय होतं की जर मी लोनली फील करते आणि हे कंटिन्यू चालू राहिलं 6 महिने, वर्षभर असं मी कंटिन्यू दुःखी आहे की अरे माझ्याकडे कोणीच नाही, मला मित्रच नाही, मला मैत्रीणच नाही, माझ्याशी बोलायलाच कोणी नाही, माझं कोणी ऐकतच नाही, मला बोलायचंय मी फोन कोणाला करू? हं? तर मग ते ना हळू डिप्रेशनचे शिकार व्हायला लागतात. हे अज्ञानाचं कारण आहे हे, की तुम्ही लोनलीनेसमधून डिप्रेशनमध्ये जाता. डिप्रेशनमधून तो मग माहितीच आहे तुम्हाला की इन्सेनिटी अँड एक्सेट्रा ते होणारच. बरोबर. मग आता आपण ज्यावेळेस पाहतो की सुसाईड होतात हं. आणि सुसाईड झाल्याच्या नंतर एखादी सुसाईड झाल्याच्या नंतर ऐकायला भेटतं की हा खूप एकटा राहत होता, हो. हा कोणाशी बोलत नव्हता हं. आणि त्याने अचानक सुसाईड केली. ही याच केसमध्ये होतं. हो. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, अज्ञान याचं एकदम मूळ कारण आहे अज्ञान. माणसं एकटे कधी होतात माहिती आहे? त्याचा पहिला प्रश्न जसं ऋग्वेदात विचारला होता, कोहम, मी कोण आहे? आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, हां, की तो त्याचा स्वभावच ठीक नाहीये, तो तर वाईटच बोलतो, तो तर वाईटच वागतो, तो तर ठीकच नाहीये किंवा त्याच्या सवयीच ठीक नाहीयेत. हॅव यू सीन युअरसेल्फ फर्स्ट? तुम्ही कोण आहात? आपण आहे ना, बघा, खूप चांगले मित्र-मैत्रिणी झाले ना, की आपण एकमेकांना विचारतो, माझ्या 5 चांगल्या क्वालिटी सांग किंवा हं. माझ्या 5 वाईट गुण सांग. अच्छा, तुम्ही तुमचे गुण आणि तुमचे वाईट दोष दुसऱ्याला का विचारताय? याचा अर्थ तुम्ही स्वतःला ओळखत नाहीये. बरोबर. मग जो माणूस स्वतःला ओळखणारच नाही, तो नेहमी काय करणार? बाहेर गर्दी शोधत राहणार ना. ठीक आहे. आता आत्महत्यांची कारणं अनेक वेगळी असू शकतात. इकॉनॉमिक डिप्रेशन असू शकतं, सोशल डिप्रेशन असू शकतं. इच्छांचं ओझं त्याच्यावर लादलं गेलेलं असू शकतं. पण हे सगळं कधी होतं माहितीये? जेव्हा तुम्ही सामाजिक दबावामध्ये येता. आणि माणूस सामाजिक दबावामध्ये तेव्हा येतो, जेव्हा तो स्वतःला ओळखत नाही. आणि पुन्हा एकदा कहाणी इथूनच सुरू होते, की सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही काय आहात? एखाद्याने म्हटलं, की "तू खराब आहे" आणि आपण डिप्रेस होऊन बसलो, की "हाय, हाय, मी खराब आहे." त्याच्या म्हणण्याने तुम्ही खराब कसे झालात? तुम्ही स्वतःला का नाही ओळखत आहेत? बरोबर. हां, व्हाय यू गेव हिम द राइट टू जज यू? तुम्ही कशा आहात हे तुमच्यापेक्षा जास्त कोणीच ओळखू शकत कोणीच नाही. ओळखू शकत नाही. आणि आपण काय करतो, की आपण आपल्या व्हॅलिडेशनसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो, की मी चांगलं आहे की वाईट आहे हे दुसरा सांगणार. बरोबर. आणि मग दुसरा त्याच्या अनुभवाप्रमाणे, तुम्ही त्याचं काम केलं तर तुम्ही चांगले आहात, तुम्ही त्याचं काम नाही केलं तुम्ही वाईट आहेत. पण त्या अनुषंगाने तो तुम्हाला जज करतो आणि मग तुम्ही त्याच्या नजरेत चांगलं होण्यासाठी स्वतःची एनर्जी, टाईम, पैसे सगळं वेस्ट करत राहता. तो तोपर्यंत तुम्हाला यूज करतो जोपर्यंत तुमची गरज आहे. नंतर तो निघून जातो आणि मग तुम्ही लोनलीनेसचे शिकार होता. मॅडम, या सगळ्या गोष्टी आपण बोललो खरं. याच्या आधी पण आपण डार्क सायकोलॉजीवरती बोललो. बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा करतोय. परंतु आत्ता हे जे काही लोनलीनेस आहे किंवा सॉलिट्यूड आहे, हे फक्त
पाहण्यावरून अनुभवावरून बोलताय की याला काही सायंटिफिक रिझन आहेत? मग सर, मी ना, जसं तुम्ही मला विचारलं माझा पर्सनल अनुभव काय आहे. मी एका क्षणी जीवनात इतके एकटे झाले होते ना, की समजतच नव्हतं नक्की काय करायचं आणि मला वाटायला लागलं, की माझ्यात काही दोष तर नाहीये. म्हणजे मी समाजापासून वेगळं कसं काय व्हायला लागले? आय एम व्हेरी सोशल, है ना? पण त्याच्यानंतर मग मी पुस्तकं वाचली, बरंच काही शोधलं, रिसर्च केलं आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं, की इट हॅज अ सायंटिफिक बेस. एक सायंटिस्ट आहेत स्टीफन पॉर्झेस आणि त्यांनी दिलेला एक सिद्धांत आहे पॉलिवेगल थ्योरी. सो पॉलिवेगल थ्योरी आहे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्युमन ब्रेन वर्क्स ऑन 3 थिंग्स. 3 प्रकारे ह्युमन ब्रेन काम करत असतो. एक आहे की फाईट अँड फ्लाईट. ते तुम्ही आदी मानवापासून जसे इव्हॉल्व्ह झालेले आहेत की संकट समोर आल्यानंतर संकट तुमच्यापेक्षा मोठं आहे, तुम्ही पळून जाता आणि संकटापेक्षा तुम्ही मोठे आहात तर तुम्ही फाईट करता. हा एक बेसिक रूल आहे. दुसरं हे आहे की समाजात जर सुरक्षित वातावरण मिळालं तर तुम्ही आनंदी राहता, तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाता, तुम्हाला असं सिक्युअर वाटतं. फॅमिली, फ्रेंड्सवाला माहोल. आणि तिसरं एक आहे ज्यामध्ये युअर ब्रेन प्रोटेक्ट युअर एनर्जी. हे ते पॉलिवेगल सिद्धांत आहे हा, की युअर ब्रेन प्रोटेक्ट युअर एनर्जी. तुमचा ब्रेन आहे ना अशा प्रकारे तुम्हाला प्रोटेक्ट करायला लागतो की तुम्हाला आपोआपच सगळ्यांपासून कट करतो. मला असं वाटायचं की अरे माझ्याबरोबर हे काय चाललंय? पण नंतर जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मला लक्षात आलं की माय ब्रेन वॉज प्रोटेक्टिंग मी. हे बघा आपलं ब्रेनचं इव्हॉल्युशन कसं झालेलं आहे, की जर त्याला माहिती आहे की हे सारखे येणारे एक्सपिरियन्सेस आहेत, तर त्यांनी काय केलं की शटडाऊन करायला सुरुवात केली. तुमची एनर्जी शटडाऊन करायला सुरुवात केली की कोणी नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला मित्र नको, मैत्रीण नको, कोणी नको. काही हरकत नाही. एकटं. बरोबर. सो इट्स अ सायंटिफिक, इट्स प्रूव्हन थ्योरी आहे ही. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे सायन्स असतं, तसं या गोष्टीमागे देखील आहे ऑफ सायन्स आहे. कोर्स. नक्कीच मॅडम. खरं तर हा एकांत, सॉलिट्यूड आणि लोनलीनेस यातला सगळ्यात मोठा फरक तुम्ही सांगितला. हो. आणि आज खूप लोक लोनलीनेस हा सॉलिट्यूडपेक्षा लोनलीनेसकडे जास्त लोकांचा भर आहे. खूप लोक एकाकी आहेत आणि त्याच्यातून खूप लोकांच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण झालेलं आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमुळे किंवा आजच्या पॉडकास्टमुळे नक्कीच काही नाही तर ठराविक लोकांच्या तरी जीवनामध्ये बदल होऊ शकतो. नक्कीच. ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू ठेवूयात. हो. कारण डार्क सायकोलॉजीमुळे बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये खूप बदल झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी त्याला निगेटिव्ह घेतलं, परंतु ते देखील तुम्ही आज सांगितलं की ते निगेटिव्ह नाहीये, पॉझिटिव्ह आहे. व्हेरी पॉझिटिव्ह. अँड Yes. आय रिअली विश की लोकांनी डार्क सायकोलॉजी तर सगळेच अभ्यासतायत. डार्क सायकोलॉजी तुम्ही अभ्यासलं ना सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हे तुमचं सोशल स्ट्राटा बदलणारी सायकोलॉजी आहे. तुम्ही सामान्य वर्गापासून श्रीमंत वर्गाकडे जाऊ शकता. तुम्ही प्रजेपासून राजापर्यंत जो प्रवास आहे ना, तो हा डार्क सायकोलॉजी आहे. अगदी बरोबर. ऍटलीस्ट तुम्ही एक ढाल म्हणून त्याचा उपयोग करा. मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही हे शिकून कोणाची तरी वाट लावा. नाही. डार्क सायकोलॉजी तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायला शिकवते, दुसऱ्यावर हल्ला करायला शिकवत नाही. अँड बरोबर. मॅनिप्युलेशन काय असतं, डार्क ट्रायड काय असतो, मॅकियावेलिझम काय असतं, नार्सिसिझम काय असतं, हे जर माहिती नसेल तर तुम्ही नेहमी शिकार होत राहणार. हे बरोबर. अंतिम सत्य आहे. अगदी बरोबर. म्हणजे कोणी लोक म्हणत असेल ना की हे असं काही नसतं, माझे तर सगळेच नातेवाईक चांगले आहेत, तुम्हाला जीवनाचे चटके नाही लागलेले आहेत अजून, है बरोबर. ना? अजून तुम्ही मोठ्या छत्रछायेखाली आहात म्हणून तुम्ही हे बोलताय. ज्याला जीवनाचे चटके लागलेले आहेत ना, त्याला बरोबर माहिती असतं की काय बिघडलेलं आहे. अगदी बरोबर. हे तुम्ही ज्या कॉन्सेप्ट सांगितल्या त्या बऱ्याच लोकांपर्यंत आता गेलेल्या आहेत. करोडो लोकांनी आपले व्हिडिओ पाहिलेले हो, आहेत yes. आणि त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल ते हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर नक्कीच आपला डार्क सायकोलॉजीचा व्हिडिओ पाहतील. पाहतील. खरं तर आजचा विषय देखील तितकाच महत्त्वाचा होता. पुढच्या नवीन विषय घेऊन आपण परत येऊयात, पण तुर्तास थांबूयात. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आणि समाज घडण्याचा हा जो पाया तुम्ही आता घडवताय त्यासाठी खरं तर तुमचे आभार. कारण Thank या you, गोष्टी sir. बोलायला कुणी तयार नाहीये. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण एक अपील करू शकतो का वास्तव नक्की, कट्ट्यावरून, की नक्की. जर कोणी लोनलीनेस फील करतंय, कारण मी हे स्वतः केलेलं आहे. मी स्वतः खूप नैराश्यातून निघालेले आहे. मी एकटेपणा भोगलेला आहे. मी जीवनाचे सगळे चटके खाऊन झालेले आहेत, है ना? आणि आत्ता एवढं कॉन्फिडन्स जे मी सांगते ना, की हे असं असतं, हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो जीवनातून आलेला कॉन्फिडन्स आहे. जर आपल्यापैकी कोणीही विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष किंवा कोणीही या सगळ्यातून जात असेल, तर वास्तव कट्टा
ला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, मला कॉन्टॅक्ट करा. Yes. आपण या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर येण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. नक्कीच तुमचाही नंबर आणि माझाही नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. नक्कीच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.